मराठी विज्ञान परिषदेच्या वतीनं आयोजित 127वे विज्ञान व्याख्यानमालेचं हे 127वे पुष्प या निमित्ताने उपस्थित सर्व मान्यवरांचे मी स्वागत करतो. आजचे प्रमुख वक्ते आदरणीय डॉक्टर विश्वास येवले सरांना मी विनंती करेन की आपण सभामंचावर स्थानापन्न व्हावं. त्याचप्रमाणे सायन्स पार्कचे संस्थापक संचालक तुपे सर, सायन्स पार्कचे संचालक श्री लडकर सर यांनाही विनंती की आपणही सभामंचावर स्थानापन्न व्हावं. त्याचबरोबर विनय सरांना विनंती आहे आपणही सभामंचावर स्थानापन्न व्हावं. दर महिन्याच्या 1 तारखेला आयोजित या विज्ञान व्याख्यानासाठी आपण सर्वजण या सभागृहामध्ये जमा होत असतो. आजही या व्याख्यानाच्या अनुषंगाने जलदिंडी प्रतिष्ठानचे डॉक्टर विश्वास येवले सर आज आपल्याला नद्यांच्या संदर्भात या ठिकाणी आपल्याशी संवाद साधणार आहे. भारतीय नद्या आणि आपली पवना नदीच्या संदर्भात असलेलं कार्य या संदर्भात आपल्याशी संवाद साधतील. सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्कच्या ह्या हॉलमध्ये साधारणपणे 12 वर्ष झाली असावी. माझ्या एका पुस्तकाचं प्रकाशन इथेच झालं होतं, जलदिंडीची गोष्ट म्हणून. आणि मुलं कमी दिसत आहेत, 8वी वर्गात कोणी आहे? 8वी मध्ये नसेल. त्याच्यामध्ये जलदिंडीचा धडा आहे मराठी भाषेमध्ये, तर त्या पुस्तकाचं प्रकाशन. कासार सर आणि तुपे सर आणि मॅडम सगळ्यांचे मी आभार व्यक्त करू इच्छितो की आज सगळ्यांशी गप्पा मारायला आपण मला बोलवलं. मुलं माझी अपेक्षा होती जरा जास्त मुलं दिसाले, पण आहेत 2-3 जण आहेत आणि ही सगळी कधीतरी मुलं होतीच. आता मला सांग, काय भावाचं वाटतं तुला? किंवा मोठा भाऊ असेल तर कसा घाबरवतो, किंवा छोटा भाऊ असेल तर कसा घाबरवतो? तो लगेच वाघोबा होतो ना, मोठी डरकाळी काढतो, डोळे वटारतो, पंजे उगारून की आता वाघोबा आहे. आता गंमत अशी आहे की आपण सगळे लहानपणी तो खेळ खेळलेलो आहोत, आम्ही वाघ म्हणून. आणि हे चालत राहिलं आपल्या किशोरावस्थेमध्ये, युवावस्थेमध्ये, आणि कधीतरी आपली मांजर झाली. मांजर झाली की नाही? आता प्रत्येकाला माहितीये केव्हा मांजर झाली होती, मी जास्त खोदून सांगत नाही. पण जर बघितलं मित्रांनो की आज जगामध्ये सगळ्यात मोठा फेलाईन जो आहे, मांजर ह्या प्रजातीचा एक रिप्रेझेंटेटिव्ह, सायबेरियन टायगर, तो 340च राहिलेला आहे. आपला रॉयल बंगाल टायगर हे 2022च्या गणनेमध्ये साधारणपणे 3600च्या वर नाही येते. पण बघितलं तर मांजरी किती आहेत? म्हणजे 14 कोटी वर्षांपूर्वी या भूतलावर फेलाईन झाले. माणूस 4 लाखाच वर्षांपूर्वी. जर बघितलं तर आपली जी डोमॅस्टिकेटेड कॅट आहे ती साधारणपणे जगभरामध्ये किमान 70 कोटी असावी. मग मला सांगा बरं, एकीकडे 10,000पेक्षा कमी संख्या असलेले बिग कॅट्स आणि 70 कोटी असलेल्या मांजरी. मग जर आपण उत्क्रांतीचा इतिहास बघितला, इव्होल्युशनचा, तर जास्त यशस्वी कोण आहे बरं? मांजर आहे की नाही? कारण त्यांची संख्या जास्त आहे. त्यामुळे हे चांगलं आहे, आपण वाघोबापासून मांजर झालो, हे आपल्यासाठी चांगलं आहे. आता हे का झालं बरं? आपण असा जर विचार केला की मांजर ही जास्त संख्येनं का आहे? कारण ज्यावेळेस ती डोमॅस्टिकेट झाली त्यावेळेस तिला एक खाद्य आणि दुसरं निवारा मिळायला लागला. त्या अन्न, वस्त्र, निवारा या गोष्टी अत्यंत महत्वाच्या आहेत जिवंत असण्यासाठीच्या. इन द प्रोसेस ऑफ इव्होल्युशन ह्या गोष्टी महत्वाच्या. वस्त्र हे माणसाला फक्त करता आला, त्यामुळे तो उत्तर आणि दक्षिण पोल्सवरही घेऊन जाऊ शकला. तो अंतरिक्षातही जातो कारण त्याने त्याप्रमाणे वस्त्र तयार केलं. म्हणजे थोडक्यात जर यशस्वी व्हायचं असेल तर तुम्हाला अन्न पाहिजे आणि निवारा पाहिजे. पण त्याच्या पलीकडे काय आवश्यक आहे की जो निवारा देतोय त्याच्याशी सौख्य साधणं महत्वाचं आहे. बरोबर आहे? जर आता आणि त्याच्या उपयोगी येणं गरजेचं आहे. मांजरानं काय केलं की जे पेस्ट आहेत, उंदीर, जे डिसीजेस
रोग पसरवू शकते त्यांच्या प्रमाणावर नियंत्रण केलं. म्हणजे इट वॉज अ म्युच्युअली बेनिफिशियल सिम्बॉयटिक रिलेशन. लक्षात आलं? कोविडचंही तसंच झालं. प्रत्येक जे काही संसर्गजन्य आजार आपल्याला झाले त्यांचाही जर इतिहास बघितला तर आता जे काही आक्रमक व्हायरसेस किंवा बॅक्टेरिया होते, जसं कोविड 2020-19 आला, 20ला त्याचा प्रादुर्भाव वाढला, तो व्हिरुलंट होता. आता व्हिरुलंट झाल्यावर काय झालं, त्यांनी होस्टलाही मारलं. आता समजा जर त्या व्हायरसचं डुप्लिकेशन कोणाच्या पेशंटच्या शरीरामध्ये झालंय आणि ते एवढं घातक आहे की त्याच्यामध्ये तो रुग्ण दगावला जातो, बरोबर आहे, तर काय होणार? त्या बिचाऱ्या रुग्णाला चिताग्नी दिला जाणार, पण त्या व्हायरसचं सुद्धा काय होणार? तोही नष्ट होणार. त्यामुळे हळूहळू जे स्ट्रेन्स व्हिरुलंट होते, विघातक होते, आक्रमक होते, ते हळूहळू एलिमिनेट झाले. आणि जे एक शरीरामध्ये गुण्या गोविंदानं राहू शकतील, नांदू शकतील, याच्यामध्ये बरंचसं ज्ञान आपलं कौटुंबिक सुद्धा आहे, जे नांदू शकतील एकत्र, ते मात्र पुढे गेले. म्हणजे थोडक्यात इथे प्रश्न काय येतो उत्क्रांतीच्या नियमांमध्ये, की ज्याच्याकडे, जिथे आपण ज्याच्या घरामध्ये राहू त्याच्याशी बाबा भांडण नको. आता असा आपण कुठल्या घरात राहतो आहोत आणि ते घर का झालं हे जाणणं महत्वाचं आहे. क्षणभर सगळ्यांनी डोळे मिटा. आता मिटलेल्या डोळ्यांनी मनामध्ये विचार करा की आता पवनामाईच नाही, पवनामाई नाही. आता डोळे उघडा आणि मला उत्तर सांगा बरं काय? पवनामाई नाही तर पिंपरी चिंचवड नाही, पुणे नाही, मरुस्थळ, वाळवंट, सृष्टी नाही. त्यामुळे सगळ्यात मोठा बॉस काय? आपल्या उत्क्रांतीसाठी, समृद्धीसाठी, आपल्या असण्या जगण्यासाठी ती आहे. आपण जर नीट विचार केला आणि समजा पुरातत्व विषयांचा जर विचार केला, माणूस कसा बरं नदीच्या काठी आला असेल? आज जर आपण, तू नॅशनल जिओग्राफिक बघते, डिस्कव्हरी बघते, थोडं कोणी मोठं मुलं नसल्यामुळे माझा गोंधळ होतो बघा, मला त्यांच्या वयामध्ये आल्यासारखं वाटतच नाही. पण तिथे आपण बघतो वॉटर होलवर ज्याची सत्ता चालते तो जिंकला, आणि जे कोणी येतात त्यांची तो शिकार करायला लागतो. आता तळ जर बघितलं तर पाणी आहे, तळ्याच्या काठीही बरेच गावं वसायची आधी, पण त्याला सीमा आहे. नदीचे अनेक फायदे आहेत. नदीचे फायदे काय आहेत? की स्वच्छ वाहतं पाणी मिळतं, त्याच्यामधलं डिझॉल्ड ऑक्सिजन चांगलं असतं. समजा सुदैवानं आपण दक्षिण पठारावर आहोत, हा सगळा वोल्कॅनिक रॉक आहे, बसाल्ट आहे, सगळा इग्नियस रॉक आहे. त्यातून काय होतात? सगळे खनिज तयार होतात. का खनिज तयार होतात? कारण तिथे अतिशय उच्च दबाव आणि उच्च तापमान, म्हणून हायड्रोजनचे दोन वाहन, दोन्ही ज्यावेळेस ॲटॉमिक एनर्जी फ्युजननी होतं त्यावेळेस हिलियम होतं, म्हणजे ते त्याच्या न्यूक्लियसचा 2 फ्यूज झाले, 2 झालं. त्याप्रमाणे आणखीन 3 फ्यूज झाले, कार्बन झाला, आणखीन 4 फ्यूज झाले, ऑक्सिजन झाला. तर हे तयार करायला तुम्हाला अतिशय मोठं तापमान आणि दाब लागतो, त्यावेळेस ते 2 न्यूक्लिआय एकत्र होतात. तो विषय नाहीये आज, पण सांगायचा मुद्दा हा की त्या नदी काठी, कारण आपल्या शरीरामध्ये कॅल्शियम नसेल, झिंक नसेल, बोरॉन नसेल, मॅग्नेशियम नसेल, हे तर आहेतच, हे ट्रेस एलिमेंट्स आहेत. ते नसतील तरी आपला हा देह जिवंत राहणार नाही व्यवस्थितपणे. आणि पोटॅशियम आणि सोडियम क्लोराईड, क्षार, हे जे आहेत, मीठ आणि पोटॅशियम क्लोराईड, हे नसतील तर अशक्यच आहे. त्यांची लेवल खाली गेली तर आपण जिवंत राहणार नाही. म्हणजे ह्या सगळ्या एलिमेंट्स आणि सॉल्ट्स आणि मग पॉलिमर्स, म्हणजे मोठे जे मॉलिक्युल्स आहेत, त्यांच्यातूनच हा देह पुढे उभा राहिला.
हे होण्यासाठी आणि मग त्या पृथ्वीच्या पोटातून आलेलं बाहेर जे आहे ते इकडे येण्यासाठी आपल्याला पवनाचं फार महत्व आहे. आता एक पुणेकर आहे त्याच्यात आहे. आता गंमत अशी आहे की पुण्याला 5 नद्या वाहतात. पुण्याच्या हृदयाला 5 कोरोनरीज आहेत. एक मुळा, एक मोठा, मुळा मोठा एकच झाली ती. ही पवना येते, राम नदी आहे. आणि गंमत बघा, पहिली पेठ पुण्यामध्ये कुठची बसली गेली? कसबा पेठ. कारण ग्रामदैवत कसबा गणपती, म्हणजे पहिली पेठ ही कसबा. एवढ्या सगळ्या नद्या असताना पुनवडी मग हे गाव ज्याचं आज पुणे महानगर झालंय, ते कुठच्या नदीवर होतं? ते मुठेवर नव्हतं, ते मुळेवर नव्हतं, पण ते होतं एक नदी होती, तिचं नाव होतं नागझरी. आता गंमत बघा, नागझरी ही कात्रज पासून उगम पावते, पण ती येते कशी? उरमोडी सारखी, म्हणजे खडक कापत येते. म्हणजे आपल्या पूर्वजांना एक लक्षात आलं, अरे या उरमोडी नदीचं, नागझरी नदीचं पाणी प्यायलं की मस्त ताजं तवानं वाटतंय. म्हणून ह्या बाकीच्या नद्या सोडून ते वसले नागझरीला. दुर्दैवानं आज आपण त्याला कसबा नाला म्हणतो. ही केवढी शोकांतिक आहे. पण ह्याच्यात आपण एक चुकतो, जसं मी म्हटलं की आपलं घर काय आहे? मांजराचं घर आपलं घर, आणि आपलं घर ही प्रकृती. त्यामुळे आपल्याला जर सिम्बॉइड, आपला उत्क्रांत देह आणि सभ्यता आणि संस्कृती जर टिकवायची असेल तर आपल्याला नदीशी, नदीचं रूप सांभाळत पुढे जावं लागतं. हे अत्यंत गरजेचं आहे. नदी मृत झाली, उगमाचं जल आपण ज्यावेळेस पितो त्यावेळेस किती मधुर लागतं. बऱ्याच वेळा आमचा लडकत साहेब वॉटर ट्रीटमेंट प्लांट हे करत असताना मी कदाचित त्यावेळेस बोललो नसेल, पण आपण ज्यावेळेस वॉटर ट्रीट करून देतो त्यावेळेस काय देतो आपण? आपण फिल्टर करतो, आपण एरिएट करतो, फ्लॉक्युलेशन करून तो त्याच्यात इम्प्युरिटीज काढून टाकतो. सँड फिल्टर करणं मग झाल्यानंतर त्याच्यातले जे काही पॅथोजेन्स आहेत ते पॅथोजेन्स मारण्यासाठी आपण क्लोरीन देतो आणि ते नळातून पाठवून देतो. आता ते क्लोरिनेटेड वॉटर हे आपल्याला रोग होऊ नये म्हणून असतात. पण बऱ्याच वेळा मला ही शंका असायची की आपण त्या पॅथोजेन्सना मारलंय खरं, पण त्यांचे मृतदेह, त्यांचे जे सेल डिस्ट्रॉय झालेले आहेत ते तर आपण इंजेस्ट करतोच आहोत. म्हणजे अँटीजेन्स आपल्याला येतातच आहेत. म्हणजे थोडक्यात इम्युन रिस्पॉन्स बॉडीचा, त्यामुळे अलर्जिक फिनॉमिना वाढणार आहे. त्यामुळे थोडक्यात आपल्याला त्या मांजरासारखं जर राहायचं असेल, यशस्वी होत 14 कोटी वर्ष ते टिकले आतापर्यंत, तर आपल्याला आपल्या घराशी, आपल्या अस्तित्वाशी प्रतारणा करून चालणार नाही. अत्यंत महत्वाचं. 14 कोटी वर्ष मनुष्य जनसंख्या राहील अशी शक्यता जरा कमीच आहे, पण नंदलेस. तर एनिवे, दुसरी गोष्ट मला इथे सांगायची आहे की हळूहळू ज्यावेळेस माणूस नदी काठावर यायला लागला, त्याचा समूह झाला, कुटुंब झालं, एक समाज व्यवस्था निर्माण झाली, आणि ज्यावेळेस त्याच्या खाण्याची, निवाऱ्याची ज्यावेळेस शाश्वती त्याला मिळाली, त्यावेळेस तो त्याच्या पलीकडे विचार करू लागला. म्हणजे विज्ञान सुद्धा माणसाला केव्हा कळायला लागलं? ज्यावेळेस त्याची खाण्यापिण्यासाठीची भांडणं थांबली. फार महत्वाचं विधान आहे, कारण मेडिकली सुद्धा न्यूरोलॉजिकल डेव्हलपमेंट किंवा न्यूरो इव्होल्युशन हा एक मोठा हे आहे. न्यूरो इव्होल्युशन म्हणजे हळूहळू माकडापासून किंवा वनमानवापासून आपण आता आहोत तिथे आपल्या मेंदूमध्ये काय विकास झालाय हा एक अतिशय महत्वाचा आणि इट्स अ रिसेंट सब्जेक्ट ऑफ इन्व्हेस्टिगेशन. तर त्यांनी सुद्धा सांगितलं की तुमचे जे काही पॅरामीटर्स आहेत, म्हणजे जसं ब्रोकाज एरिया आहे, वर्निकेज एरिया आहे, प्रीफ्रंटल कॉर्टेक्स आहे, आपला मोठं कपाळ आहे आपल्या सगळ्यांचं,
ह्या सगळ्या गोष्टी केव्हा शक्य झाल्या? ज्यावेळेस त्याच्या खाण्यापिण्याची शाश्वती मिळाली. आता कल्पना करा की ज्यावेळेस माझं पोट भरलेलं असेल, मग तो वाघ असला तरी काय होतं, पोट भरलेला आहे तो शांत पोहडलेला असतो. शेजारी हरणं असली तरी काही होत नाही. त्यांच्या स्ट्रेस लेवल्स कमी झालेले, आक्रमकता कमी झाली. मग त्यावेळेस त्याच्या अस्तित्वाच्या पलीकडे त्याला चिंतनाला वाव मिळालाय. मग तो आजूबाजूला बघू लागला, आजूबाजूचे परिसर धुंडाळू लागला, तो एक्सप्लोरर झाला, तो इन्व्हेंटर झाला. हे मेडिकली सुद्धा न्यूरो इव्होल्युशन सांगतं की तुमच्या ब्रेनमध्ये असे काही बदल होतात की जे तुम्हाला तुमच्या प्रीफ्रंटल कॉर्टेक्स जो आहे हा, त्याच्या उत्क्रांतीला मदत करतात. त्यामुळे म्हणतात ना, काय भव्य कपाळ आहे, म्हणजे काय तो बुद्धिमान माणूस. माकडांचं आणि आपलं कपाळ जर बघितलं तर किती फरक आहे. हा त्यातला महत्वाचा फरक. आणि याला सायंटिफिक स्टडीज सुद्धा आहे. म्हणजे आता चिंपॅन्झी माहिती आहेत, कारण आज नदी आणि ज्ञान विज्ञान असं आहे ना, मी विज्ञानावर जरा जास्त बोलतो मी. तर चिंपॅन्झी आणि बोनोबो म्हणून एक प्रजाती आहे. दोघांमध्ये जेनेटिक सिमिलॅरिटी जवळजवळ 100%. पण चिंपॅन्झी अशा भूप्रदेशात जंगलात राहतात की जिकडे त्यांना जेवणासाठी, जिवंत राहण्यासाठी कायम भांडणं करावी लागतात. आणि ह्याच्या विरुद्ध बोनोबोज ही एका ठिकाणी राहतात ज्या भूभागामध्ये त्यांच्या खाण्यापिण्याची चिंता. चिंपॅन्झींमध्ये सोशल बिहेवियर जवळजवळ नाही. तुम्ही बघितलं असेल ते कायम आरडाओरडा करतात, भांडणारी मंडळी आहे. आणि बोनोबो मात्र शांतपणे बसलेले असतात. आणि त्याच्यामध्ये एक कुटुंब व्यवस्था सुरू झाली समाजामध्ये. कदाचित आपण तसेच झालो असतो. त्यामुळे आपल्याला काय, थोडक्यात आपला जर उत्क्रांती करायची असेल तर सगळ्यात पहिल्यांदा काय, आपलं पोट भरलंय असं समजायचं. ते समजायचं हे महत्वाचं आहे ना, कारण आजकाल हे एक भाकरी किंवा 2 भाकरीच्या पलीकडे काही खात नाही. आणि दुसरी म्हणजे खऱ्या अर्थानं शांती पाहिजे. त्यामुळे बघा आता, म्हणजे बघा ना, कुठेही लिखाण किंवा शोध करायचे असतील, तिथे काही खट झालं तरी ते डिस्टर्ब होतात, कारण शांतता. आणि दुसरा महत्वाचा विकास जो झाला, ज्यावेळेस माणूस एकत्र आला, आधी पिक्टोरल ग्राफ्स प्रमाणे पायटोग्राफ्स, पेट्रोग्राफ्स बघितले असतील, म्हणजे दगडावरची कोरीव कामं, जे संकेत ठेवले आहेत, काही नावा काढल्या आहेत, काही उंट काढले आहेत, काही हत्ती काढले आहेत, काही बैल काढलेली आहेत. त्याच्यापासून नंतर जर बघितलं तर फक्त माणसालाच एक, म्हणजे स्मिताच्या पलीकडे आणखीन एक कर्म करता येतं, ते म्हणजे त्याला वाचा. दुसऱ्या प्राण्यांना बोलता येत नाही. पोपट शिळ घालतो, आपण सांगितलेलं बोलतो, पण बोलणं ही जी प्रक्रिया आहे ती केवळ माणसाला. त्याला कारणं बरीच आहे, त्याच्याकडे तो एक मोठा विषय आहे. कारण तुम्ही आपल्या श्वासनलिकेचा बदल, त्यानंतर श्वसनावरचं नियंत्रण. बोलायचं जर असेल तर तुम्हाला श्वसनावर नियंत्रण ठेवावं लागतं, इच्छानुसार. जर श्वसनावर नियंत्रण होत नसेल तर ते होणार. परत जीभ, ओठ, मांजरांचे सारखे आपले डोळे पुढे आहेत, बाकीच्या हर्बीवोरस सारखे बाजूला नाहीत, समोर आहे. पण त्याच्याबरोबर ओठ हे महत्वाचे आहे, जीभ ही महत्वाची. त्यामुळे श्वास ज्यावेळेस बाहेर टाकला जातो त्यावेळेस तो कुठेतरी घात करतो, आणि आघात झाल्यावर शब्दोच्चार होतो. हा लिंग्विस्टचा प्रकार आहे, एक वेगळा आहे, तो विषय आज घेत नाही आहे. पण वाचा ही फार महत्वाची. आणि ज्यावेळेस वाचेचा विकास झाला त्याच्यानंतर खऱ्या अर्थानं विज्ञानाच्या दृष्टीने वाटचाल सुरू झाली. तेव्हा केवढी छान नदी आहे, हे आपली मुळा मुठा आहे. तिथे ते कयाकवर मी आहे भावसार पुरामध्ये माझ्या बोटमननी काढलेला फोटो आहे. अमेझिंग. एक असं नदीवर गेलात की पाण्याची हितगुज भरपूर घालता येते, नदीशी हितगुज घालता येते, नदीचं भाष्य कळायला लागतं. फक्त आता कुठची भाषा यायला काय लागतात बरं, 3 गोष्टी महत्वाच्या. एक, ती भाषा अवगत व्हावी लागते.
दुसरी गोष्ट आहे की कोणी दुसरं बोलताना आपण शांत राहावं लागतं. आणि तिसरी गोष्ट काय आहे की जो कोणी बोलतोय त्याच्यावर श्रवण भक्तीप्रमाणे चित्त एकाग्र व्हावं लागतं. भांडणाचे सूर कसे असतात? एकदा भांडून दाखवा ना दोघांना. मला तिथे सुरुवात दिसते. आपल्या बाळाचा अधिकारच असतो. मी अजूनही आईशी भांडतो. तर भांडताना आपला आवाज कुठच्या सप्तकात जातो? अगदी तार सप्तकाच्या पंचमापर्यंत, बरोबर आहे. आणि ज्यावेळेस विवेकाचे बोल सांगितले जातात त्यावेळेस हळू होतो. आता ह्याच्या मागे सुद्धा प्रकृतीची फार मोठी योजना आहे. हळू आवाज चावतानाही होतो, जेवतानाही होतो, आणि तो जर डिस्टर्बन्स झाला तर आपण कायम गोंगाटतच. त्यामुळे कानाच्या पडद्याला एक छोटासा स्नायू आहे, त्याचं नाव आहे टेन्सर टिम्पाना. म्हणजे तो ज्यावेळेस आपण जेवतो त्यावेळेस तो ऍक्टिव्हेट होतो आणि पडदा व्हायब्रेट होत नाही. त्यामुळे त्या व्हायब्रेशन साऊंडच्या तुमच्या मेंदूपर्यंत जाते. त्यामुळे आपल्या आजी आजोबा सांगतात ना, जेवताना शांतपणे जेवा, गोंगाट करू नका. आणि गोंगाट केला म्हणजे भांडण आहे. त्यामुळे समजा जरी आपण पानावर असलो, अगदी छान श्रीखंडपुरीचा बेत असला, पण शेजारी समजा जर काही जोरात आवाज ऐकू आला, एक माणसाचा एका स्त्रीचा, तर लगेच कान दरवाजाला लागतात. अनुभव आहे प्रत्येकाला. म्हणजे थोडक्यात ज्यावेळेस भांडण तंटा असतो त्यावेळेस ज्ञानाचे शब्द ऐकू येत नाही. आणि ज्ञानाचे शब्द ऐकण्यासाठी शांती लागते, भरलेलं पोट लागतं, आणि तिथे विज्ञानाची सुरुवात होते. केवढं सुंदर दृश्य आहे. हे आपलं घर आहे. त्यामुळे हे जर गेलं तर आपली गती नाही. मित्र हा आहे, ठीक आहे, ठीक आहे. आता हे भीमा, अप्पर भीमा बेसिन आहे. इथे पवना धरण कुठे असेल बरं? पुणे लिहिलंय बघा. म्हणजे नद्यांची माहिती असेल तरच ती आपल्याला कळेल. मग मी सांगतो. हे जे आहे हे खडकवासला धरण. हे आलं पानशेत, वरसगाव, मुळशी, मुळा, टेमघर इकडे वरती आहे. हे पवना, आणि ही पवना माई, ही मुळेला जाऊन मिळाली. तर हे अप्पर भीमा, खालचा जो आहे तो उजनीचा जलाशय. आता बघा आपण किती जाणीवपूर्वक, किंवा हाऊ मच आर वी अवेअर ऑफ आपलं घर. आपलं घर म्हणजे काय? मांजरासाठी आपलं घर म्हणजे आपलं घर, आणि आपल्यासाठी आपलं घर म्हणजे पर्यावरण आणि मुख्यत्वे नदी. आता जलदिंडीचा प्रवास जो होतो तो आमचा आळंदीतून निघतो आम्ही साधारणपणे इथनं, आणि हा भीमेला येऊन मग ही भीमा पुढे दौंडच्या इकडे हा मोठा जलाशय. हा महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा जलाशय, यशवंत सागर, उजनीचा जलाशय. 100-125 खडकवासला धरणं मावतील एवढं ते मोठं धरण आहे. त्याचा फुगवटा अगदी दौंड पर्यंत येतो. 172 किलोमीटर लांबीला आहे ते. काही ठिकाणी त्याची रुंदी 22 किलोमीटर आहे. प्रचंड जलाशय. पण ज्यावेळेस दिंडी आम्ही आळंदीवरून पंढरपूरला जातो, माझी सगळ्यात मोठी शोकांतिका. मी बऱ्याच वेळा हे व्याख्यानांमध्येही सांगितलं, सरकारी सेक्रेटरीजना सांगितलं, MPCBच्या लोकांना सांगितलं की सगळ्यात मोठी शोकांतिका आहे माझी. मला त्यावेळेस माझ्या कयाकमध्ये पिण्याच्या पाण्याच्या 2 लिटरची बाटली ठेवून जावं लागतं. आज समजा तुम्ही किती रुपयाला घेता हो बाटली? पिण्याची बाटली 20 रुपये झाली आता. आता कल्पना करा त्याची किंमत 10 पैसे ठेवा. त्याची क्षमता 25 ते 35 TMC आहे. त्याची जर पिण्याच्या पाण्यामध्ये त्याचं परिवर्तन आपण सगळे मिळून जर करू शकलो, नीट ऐका,
जर त्या उजनी जलाशयाचा पाण्याचा साठा आपण पिण्याच्या पाण्यासारखा करू शकलो आणि त्या पाण्याची किंमत जरी 10 पैसे प्रति लिटर ठेवली तर तुम्ही कदाचित इलॉन मस्कलाही विकत घेऊ शकता. बघा किती मोठं. आणि हे का का बरं पिता येत नाही? कारण इथनं येणारा जो मैला पाणी आहे, म्हणजे गंगेनंतर किंवा हिमालयातून ग्लेशियर रिव्हर्स जे आहेत त्यांच्यानंतर सतत वाहणारी जर कुठची नदी असेल 12 तर ती आहे मुळा. कारण आपला मैला पाणी त्याच्यातून जातं. म्हणजे ही वस्तुस्थिती आहे, ही विदारक वस्तुस्थिती. पण आज तो विषय नाहीये आपला. आपण दुसऱ्या विषयांवर बोलणार आहोत. हा जलदिंडीचा मार्ग आहे, तोच तिथे दाखवलाय तो. आता आजची परिस्थिती काय हे बघणं गरजेचं आहे की मी पवना धरण, मुळशी धरण, खडकवासला धरण, पानशेत धरण असं सगळी धरणं बांधली. तिथे काय झालं, मागे जलाशय निर्माण झाला. त्यामुळे पुण्यासाठी, पिंपरी चिंचवडसाठी त्या जलाशयातलं पाणी शाबूत आहे. पुढे काय झालं, नदीची रामधार जी आहे म्हणजे नदीचं स्वतःचं हक्काचं पाणी ते बंद झालं. सतत वाहणारी निर्मळ जलधारा म्हणजे नदीचं डेफिनेशन. आता ती सगळ्या तिन्ही गोष्टी तिथे बंद आहेत. त्यामुळे धरणानंतर आता नदी वाहत नाही, फक्त पोहण्यासाठी वाहते ती अजूनही, कारण तुमचं पिण्याचं पाणी त्याच्यातून कॉन्डूट आहे. त्यानंतर नंतर नदीच नाही. मग काय होतं, अगदी योग्य आहे की ते घरगुती वापरासाठी आणि इंडस्ट्रियल यूजसाठी ते पाणी दिलं जातं. आणि मग ट्रीटेड और अनट्रीटेड सुएज हे खाली नदीला, आणि मग खाली परत एक दुसरा बंधारा तयार होतो, उजनीचा जलाशय. मग त्याचा फुगवटा कसा होणार, असा. आणि मग त्याचे हेल्थ ऍस्पेक्ट्स पण बरेच आहेत. जसं लडकत साहेबांची आमच्या चर्चा व्हायच्या की पाणी शुद्ध होताना त्यातले आपण जे डिझॉल्व्ड इम्प्युरिटीज आहेत त्या काढू शकतो का नाही काढू शकत. आज म्हणजे मी ज्यावेळेस 1982-83 मी ज्यावेळेस MD करायला लागलो, 81 MBBS झालो मी आणि 85 मी MD झालो, त्यावेळेस आम्हाला PCO नावाचा एक म्हणजे पॉलिसिस्टिक ओव्हरीज म्हणून एक सब्जेक्ट म्हणजे एक छोटासा धडा होता. आली जरी परीक्षेमध्ये तर एक छोटीशी नोट यायची की पॉलिसिस्टिक डिसीज काय, म्हणजे एवढा रेअर होता. त्याचं एक ठराविक प्रेझेंटेशन असायचं. पाळी लांबली आहे, थोडीशी स्थूलबाई आहे, चेहऱ्यावर केस आलेले आहेत, एक विशिष्ट गंध त्या बाईला येतो, आणि मुख्य म्हणजे पाळी नियमित येत नाही, लांब नाही, कारण त्यावेळेस ओव्ह्युलेशन झालेलं असतं. आज दुर्दैवानं सांगतो मी की आज येणारी प्रत्येक अल्टरनेट पेशंट PCOSची. विचार केला असं का बरं, आणि ते अगदी सडसडीत, अगदी म्हणजे देर इज नो कंपॅरिझन विथ द फिनोटाइप ऑफ देम अँड नाउ. म्हणजे त्यांचं क्लिनिकल प्रेझेंटेशन किंवा शरीराची ठेवण ही आधी जी आम्हाला शिकवली गेली आणि आता जी दिसते त्याच्यामध्ये काहीही सांगत. ते का झालं तर डिटर्जंट मध्ये जो काही मॉलिक्यूल आहे त्याचं आणि इस्ट्रोजेन जे स्त्रियांच्या शरीरामध्ये हॉर्मोन असतं त्याचं केमिकल साम्य. त्या साम्यामुळे काय होतंय की शरीराला वाटतं की इस्ट्रोजन आहे, त्यामुळे अनेक अंडी वाढायला. इस्ट्रोजन आवश्यक आहे, अंड्यांच्या वाढीसाठी इस्ट्रोजन आवश्यक आहे. पण ज्यावेळेस जास्त प्रमाणामध्ये सुडो इस्ट्रोजन्स किंवा इस्ट्रोजन आयसोमर्स त्याला जर मिळायला लागले तर ओव्हरीज म्हणतात भरपूर इस्ट्रोजन आहे, बरीच अंडी तयार करा. आणि बरीच अंडी वाढल्यामुळे एक अंड वाढत नाही, ओव्ह्युलेशन होत नाही, पाळी अनियमित होते. आणि मग ती शेवटी जर ट्रीटमेंटनी यश आलं ठीक आहे, नाही तर मग शेवटी शी गोज फॉर टेस्ट ट्यूब. म्हणजे सर मला कोणीही काहीही सामाजिक स्वास्थ्याशी निगडीत, ट्रॅफिकशी निगडीत कुठचाही सामाजिक किंवा शहरी प्रश्न विचारला मला तर माझं उत्तर एकच असतं. एरवी काय होतं, एका प्रश्नाची अनेक उत्तरं असतात, पण माझ्यासाठी सगळ्या प्रश्नांचं एकच उत्तर आहे
ते उत्तर का कोणी विचारलं, अरे यार बाबा एवढ्या टेस्टिंग बेबी सेंटर्स का वाढले आहेत? मी डोळे झाकून विचार न करता उत्तर देतो, नदी आम्ही प्रदूषित केली. कोणी मला विचारतं, अरे ट्रॅफिकची समस्या किती आहे, ते तुमचं मेट्रो करून सुद्धा ट्रॅफिक तसंच राहिलंय. माझं उत्तर एकच असतं, नदी प्रदूषित केली. पुण्याची जनसंख्या एवढी का वाढली? नदी मी गायनेकॉलॉजिस्ट आहे, पुणेकर ह्याला मुळीच जबाबदार नाहीत. कारण काय की नदी प्रदूषित केली. आता काय झालं बघा, आम्ही नदीवरती थांबवली, आमच्यासाठी स्वच्छ नदी ठेवली. साहजिकच आहे, इथे वस्ती वाढली, आम्ही प्रदूषित नदी खाली सोडली. काय झालं, तिथली इथे नुसती म्हणजे जीवनच नाही तर समृद्धी सुद्धा आहे. पाणी नसेल तर समृद्धी आहे. म्हणजे पाणी हे जीवन आहेच आहे, नदी हे जीवन आहेच आहे, पण त्याच्याबरोबर ती समृद्धी सुद्धा आहे. त्यामुळे ती सगळी समृद्धी इथे आली. मी आता एक्झाम्पल दिलं की इस्ट्रोजन पॉलिमर्स सारखे आयसोमर्स आहे, तर त्यामुळे तो विषय वाढला. आता हे स्त्रियांमध्ये इस्ट्रोजन सारखं गेलं. आता पुरुषांमध्ये जर स्त्रियांच्या हॉर्मोन सारखा जर पाण्यातून काही गेलं तर काय होईल? स्पर्म काउंट कमी होईल. थोडक्यात इव्हन कार्डियाक इश्यूज, कॅन्सर इश्यूज सगळे काय जे आहेत ते तिकडे तिकडे पॉइंट करतात. आता हा एक जनरल आढावा होता. आता थोडस आता मला एक जण कोणी सांगेल, प्लास्टिक पाण्यावर तरंगतं का बुडतं? तरंगतं हातवर, बुडतं हातवर. ती बरोबर आहे. मी तुला 100 पैकी 100 मार्क दिले होते. मित्रांनो, प्लास्टिकची पिशवी पाण्यावर तरंगते फक्त त्याच्यामध्ये हवा साठलेली असते म्हणून. नाही तर प्लास्टिकची स्पेसिफिक ग्रॅव्हिटी ही पाण्यापेक्षा जास्त आहे. त्यामुळे प्लास्टिक हे खाली बुडतं. त्यामुळे तुम्ही कुठच्याही प्रदूषित नदीवर गेलात आणि काठाला जर असं काठीने खेचलं तर वर घाण झेंड्यासारखी ती प्लास्टिकची पिशवी आढळते. कुठेही करा प्रयोग. म्हणजे कल्पना करा की हेल्थ वाईज किंवा विज्ञानाच्या दृष्टीने किती महत्वाचं आहे. त्यामुळे आपण समजा जर एखादा स्कॅनर किंवा फिल्टर किंवा काही लावलं, एखादं वाहन पाण्यावर चाललं की जे वरती फ्लोटिंग प्लास्टिक काढतंय, त्याचा उपयोग आहे का? एकदा का त्यातली हवा गेली की ते प्लास्टिक खाली जाणार. त्यात हवा असते. तुम्ही बघा ना, बाटलीत नाही ना, उलटात तुम्ही हे करून टाका. त्याच्यामध्ये हे नाही असणार आहे, त्याच्यामध्ये एअर बबल्स असणार आहेत. आता हा आपण विज्ञानाचा एक भाग घेऊ, तो विषय आपण बाजूला. आता हा आमच्या टन्नूच्या इकडचा बंधारा आहे. म्हणजे फिजिक्सच्या हिशोब म्हणजे हाय वॉटर किंवा फ्लुइड डायनामिक्सचा विषय इथे महत्वाचा आहे. 2002 साली नदीचं पात्र इथे होतं. 3 साली ही बंधारा फुटला होता, नदी इकडनं जात होती. बंधारा पुढे बांधण्यात आला आणि मला वाटतंय 2014 किंवा 15 असेल, तुम्ही बघताय इथे बंधारा परत फुटलाय. आता हे का होतं? मेडिकली सुद्धा मी ज्यावेळेस शिकत होतो आणि ऑपरेट करत होतो त्यावेळेस आतडी असो किंवा कुठचाही ट्यूब असो ज्याच्यातून फ्लो आहे, त्यावेळेस समजा जर स्ट्रक्चर झालं म्हणजे नॅरोईंग झालं तर मला हे इथला भाग फुगलेला मान्य होता. लक्षात आलं की इथे हा फ्लो आहे, इथे समजा निमुळत झालं ते कशामुळे, ट्युबरक्युलोसिस असो किंवा इन्फेक्शनमुळे तिथे ती नॅरो झाली किंवा कोरोनरी आर्टरीज तुमचा ब्लॉक बसला, तर हे इथे फुगणं अपेक्षित आहे. पण हे इथे का फुगतं हे मला कधीच कळालं नव्हतं. म्हणजे ऑपरेट करताना ती आतडी उघडली की लक्षात यायचं, अरे फुगलंय बुवा. पण का होतंय बुवा अंदाज. नदीवर गेल्यावर मात्र हे मला समज, आधी फक्त बघून असं होतं, हे होतं, इन्फरन्स होता, ऑब्झर्वेशन होतं, पण त्याचं एक्सप्लेनेशन नव्हतं. मग त्यावेळेस लक्षात आलं, ज्यावेळेस केटीवेअर्स आहेत, केटीवेअर्स माहिती आहे तुम्हाला, कोल्हापूर टाईप बंधारे, म्हणजे तिथे असा बंधारा घातला जातो आणि अशा 7-7 फुटाच्या अंतरावर तो एक छोटा डॅम व्हावा म्हणून इथे
प्लेट्स टाकल्या. मला सांगा हा कासर सर केव्हा थांबायचं ते. हे इथे तो मागे फुगवतात. आता ज्यावेळेस त्या पाट्या काढतात त्यावेळेस तो फ्लो असायला लागतो. आता ह्याच्यातून फ्लो आल्यानंतर हा सगळा इथे वेलॉसिटी वाढते, म्हणजे तुमचा वेंच्युरी इफेक्ट आला, प्रेशर कमी झालं. पण नंतर इथे एडिंग व्हायला लागतं, हे एडी व्हायला लागतं. आणि हे एडीज जे आहेत हे नंतर बाजूचा काठ खायला विरोध. त्यामुळे तुम्हाला ते दिसते की जवळजवळ नदी एवढाच भाग दोन्ही बाजूला. म्हणजे आता कल्पना करा की आम्ही किती वेळ बांधतोय, पण काही वर्षांनी जर आम्ही आधी आणि नंतर काही प्रबंध करू शकलो नाही तर त्याचा परत परत खर्च करावा. त्यामुळे इथे इथे माळी सर आवश्यक आहे की काहीतरी शोध करण्याचा, वैज्ञानिक शोध करण्याचा. आज कन्स्ट्रक्शननी होणार नाही. इथे काहीतरी तुम्हाला गवत किंवा पिचिंग म्हणजे आर्टिफिशियल माणूस निर्मित काही होणार नाही, पण जे निसर्गाकडे बघून लक्षात येईल त्या प्रकारचं आपल्याला पिचिंग अगदी प्रामुख्यानं करावं लागेल. कारण पिचिंग केलेलं पिचिंग वाहून गेलंय, हे अतिशय महत्वाचं आहे. इनफॅक्ट नांदेडची इंजिनिअरिंग कॉलेजची मुलं माझ्याबरोबर होती, त्यावेळेस त्यांनाही सांगितलं, सीओईपीची मुलं बरेच वर्ष माझ्याबरोबर, त्यांना म्हटलं अरे हा शोध लावा रे मित्रांनो, हा फार महत्वाचा आहे. किती वेळ तर काढता येणार नाही तुम्हाला, पण हा जो आउट बँकिंग होत आहे त्याला काहीतरी उपाय शोधा. म्हणजे नदी ही तुम्हाला इन्व्हाइट करते नवीन नवीन गोष्टी, निसर्गाच्या अशा होतात त्याला थांबवण्यासाठी. जसं तुम्ही वस्त्र घालून अवकाशात गेलात तसंच इथे काहीतरी वस्त्र शोधावे, अत्यंत आवश्यक. आता हे सँड मायनिंग आहे. सँड मायनिंग भरपूर झालं. इथे आउट बँकिंग किती झालंय बघा. म्हणजे किती जणांनी काळवीट जमिनीची माती हातात घेतली आहे आणि पाण्यात भिजवली. मलाही माहिती नव्हतं. दिल्लीच्या आणि नदीच्या सानिध्यात आलो त्यावेळेस मला पहिल्यांदा कळालं. जरी काळवीट असली, माती पाण्यात विरघळत नाही, ती डिस्पर्स होते. पण जी माती आहे ती वाहून गेल्यानंतर तुमच्या हातामध्ये अजून काहीतरी उरतं, ती म्हणजे वाळू. म्हणजे अगदी काळवीटात सुद्धा 20 ते 30% वाळू असते. वाळूचा ट्रक किती रुपयाला मिळतो मला माहिती नाही. म्हणजे मी ज्यावेळेस शोध घेतला त्यावेळेस काहीतरी 10 का 15 हजार रुपये ट्रक होता. आणि पोयटा किती रुपयाला मिळतो ट्रकवर, तो 50-1,000 रुपये होता. म्हणजे आता विवेक बघा आपला सगळा, की 20% वाळू साठी जी ट्रकभर 10,000 रुपये किमतीची आहे, मी 10 ट्रक किंवा 5 ट्रक माती वाया घालवतोय, जी एका ट्रकची किंमत 50,000 रुपये. म्हणजे 3.5 लाख रुपये खर्च करतो आणि 10,000 रुपये कमवतो. इथे समजा जर व्यावसायिक कोणी असतील तर मला वेडा समजते. आपण सगळे तसे व्यावसायिक झालेलो. ज्यावेळेस आपण नदीकाठची वाळू काढतो आहोत आणि महत्वाची माती वाया घालवतो. आता इथे परत दुसरी गोष्ट, फिजिक्सचा नियम येईल. आता ही पाण्याच्या प्रवाहानं माती वाहून गेली. तुम्हाला काय वाटतं काही दिवसांनी काय होणार आहे? हायड्रोस्टॅटिक प्रेशर कुठे आहे? सगळ्यात जास्त खाली आहे. त्यामुळे हा जो आता वॉल दिसते मातीची, ती अशी होणार आहे. आणि अशी झाल्यानंतर वरची माती वाहून जाणार. दिस इज द नॅचरल कोर्स. त्यामुळे सगळे कॅनल इंजिनियर्स असे बांधतात, असे नाही बांधतात, कारण तिथे हायड्रोस्टॅटिक प्रेशर कमी येतं. पण असं जर आपण नदीला जर केलं तर नदी तिचा फिजिक्सचा नियम पाळणार आहे, आउट बँकिंग होतच राहणार आहे. आणि मग ही अशी अनेक म्हणजे 10-10, 15-15, 20-20, 50-50 एकराची बेटं होती, जिथे अत्यंत सुपीक पोयटाच ना तो उत्पन्न देणारी होती, आज नष्ट झाली. हे युट्रिफिकेशन आहे. आता ह्याला युट्रिफिकेशन आहे म्हणजे हिरवळ जमा झाली, शेवाळ जमा झालाय, वॉटर हायसिन्थ जमा झालाय. आता मला सांगा, वॉटर हायसिन्थ हा प्रदूषणाचा प्रॉब्लेम आहे?
आपण वॉटर हायसिंथ काढतो आहोत, पण ते योग्य आहे? योग्य आहे, कारण गरजही आहे, कारण पाण्याचा श्वास जातो. पण तो निसर्ग आपण घाण केलेली नदी स्वच्छ करण्याच्या प्रयत्नात आहे. त्यामुळे आयडियली काय झालं असतं की वॉटर हायसिंथचे आयलंड आपण तयार करू शकलो असतो. म्हणजे उदाहरणार्थ ही नदी आहे, तर इथे एखादा आयलंड तयार केला, असं आयलंड तयार केलं, हे ब्रिजेस केले, ह्याच्यामध्ये वॉटर हायसिंथ ठेवलं आणि इथे पोरोसिटीसाठी काहीतरी ठेवलं. म्हणजे ती रूट झोन ट्रीट होऊन हे वरचेवर काढून त्याचं खत करता. त्यामुळे दॅट वुड हॅव बीन अन आन्सर टू सॉल्व्ह द प्रेझेंट प्रॉब्लेम. ठीक आहे, आता मला वाटतं फिजिक्सच्या दुसरं असं आहे की नदी ज्यावेळेस तुम्ही नदीवर जाता, तुम्हाला विज्ञानच विज्ञान आहे. तुम्ही पोहायला लागलात, तुम्ही नाव चालवायला लागलात, तरी तुम्हाला भरपूर फिजिक्स प्रत्यक्ष प्रयोगाचा भाग होत तुम्ही शिकू शकता. इथे शिक्षक आहेत, प्रोफेसर्स आहेत, मुलांना केव्हा समजतं? लेक्चरमध्ये समजतं का प्रॅक्टिकल झालं कळतं? प्रॅक्टिकल. पण समजा जर तो मुलगा विद्यार्थी प्रॅक्टिकलच चा भाग झाला, तर तो जे शिकतो ते कधीच विसरेल. मी आता किती जण पोहतात, लहान मुलांना विचार, किती जण पोहतात? वा वा, बरेच जण पोहतात, व्हेरी गुड. आता पोहण्यामध्ये सुद्धा तुम्ही पाणी मागे टाकता, म्हणजे सगळे तुमचे मेकॅनिकल फिजिक्सचे न्यूटन्सचे तिन्ही लॉज येतातच येतात. पण त्याच्या बरोबर 2-3 गोष्टी महत्वाच्या. बॉयन्सी. बॉयन्सी म्हणजे आर्किमिडीज प्रिन्सिपल. इथे तुळापूर म्हणून गाव आहे, माहितीये? त्याचं नाव आधी नागरगाव होतं. मग तुळापूर का बरं झालं? तुळा झाली तिथे. कशाची तुळा झाली? हत्तीची तुळा झाली. हत्तीची तुळा का बरं झाली? गंमत अशी आहे की एका गोसाव्यामुळे एका तिथल्या खानाचा त्वचा रोग बरा झाला आणि त्यांनी सांगितलं की मी हत्तीच्या वजनाचे 5 धान्य मी दान करेन. लक्षात आलं? आता प्रश्न आहे, सगळं भंडार भरलेलं आहे हो, पण हत्तीला तोलणारी तुळा कुठे? बॅलन्स नाही ना, कशावर ठेवणार? हत्ती चढवा आणि धान्य टाका, नाही शक्य. मग त्यांनी शहाजी राजांना सांगितलं. शहाजी राजांनी मग ही शक्कल सांगितली की एक मोठी बोट घ्या, त्याच्यावर हत्तीला ठेवा, किती बोट आतमध्ये बुडते ते बघा, हत्ती बाहेर काढा आणि मग तेवढे धान्य द्या. त्यामुळे हत्तीची जिथे तुळा झाली त्या नागरगावाचं नाव बदलून मग तुळापूर झालं. बॉयन्सी लक्षात येते. त्यामुळे तुम्ही समजा जर बॉयन्सी नंतर सेंटर ऑफ बॉयन्सी पण महत्वाची. इथे सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी नाही, पण सेंटर ऑफ बॉयन्सी. समजा जर पाणी असं आहे आणि तुम्ही असे पोहायला लागला, तर तुमचं पोहणं योग्य होणार. कारण डोकं बाहेर काढल्यावर काय होईल? आईसबर्ग सारखं 90% खाली, 1% वर आणि सगळ्यात जड भाग पाण्यावर. त्यामुळे पोहताना एक लक्षात घ्यायचंय तुम्हाला की बऱ्याच गोष्टी आहेत. मग तिथे फॅबॉनिकी आर्क सुद्धा येतो, त्याचे प्रिन्सिपल्स येतात. फॅबॉनिक ते इक्वेशन माहिती आहे? म्हणजे 1, 2, 3, 5, 8 असे ते आकडे होतात. म्हणजे शेवटचे 2 आकडे धरून 13. आणि ह्याप्रमाणे निसर्गातल्या बऱ्याच गोष्टी आहेत. जसं तुमचं सूर्यफुलाच्या आतमधला पराग, पाईनॅपलचं किंवा जे काही स्पायरल आहेत ते पाईन कोन्स, हे बघा निसर्ग भयंकर शिकवत असतो. निसर्गाकडे फक्त बघायचं आणि चिंतन करायचं, त्याची भाषा ऐकायची. तर हे थोडक्यात एक स्पर्श होता विज्ञानाचा आणि नदीचा. ज्ञानाकडे जायला वेळ आहे आपल्याला? नसेल तर राहू द्या. ज्ञान म्हणजे 5 मिनिटात सांगूया. जलदिंडीचा प्रवास जो आहे, ज्ञान म्हणजे काय? आतमधलं जे ज्ञान. बाहेरचं जे आहे, बाहेरची माहिती किंवा ज्ञान म्हणजे ते विज्ञान. आतमधलं म्हणजे मी कोण. त्यामुळे तो प्रवास जो आहे तो काही गोष्टींवर आहे. म्हणजे थोडक्यात नदीचा जर प्रवास बघितला आपण, म्हणजे प्रदूषित असूनही नदी किती सुंदर दिसते बघा, मुळा मोठा. ही माझी स्कल आहे, त्या स्कलचं ओर आहे. ही साधारणपणे 22 फूट लांब आणि 9 इंच ते फुटभर रुंद अशी बोट आहे ती. आणि केवढं सुंदर आहे. म्हणजे प्रत्येक संध्याकाळ माझी काही म्हणजे गेल्या वर्षांपर्यंत दर संध्याकाळी मी मुळा मोठ्यावर असायचो. आता ते तेवढं जमत नाही कारण चिंचोळी झाली आहे आणि गेल्यावर जरा थोडस दुःख होतं. असं बदलता विषय आहे. तर काय म्हणून कुठे होतो आपण? ज्ञानाकडे. आता नदीचा जर तुम्ही रूप बघितलं तर नदी मिअँडरिंग कोर्स आहे. त्यामुळे माझ्या नावाडीमध्ये एक नावाडी नावाचं माझं पुस्तक आहे, त्यात इंद्रायणी सांगते मला, भेटण्या उगवत्या सूर्यास
खळखळत धावत गेले. संध्येस निरखत उदक अर्घही गेले. दक्षिण वाहिनी झाले गंगेचे पुण्य घेतले. वाळवंट वळवत मी चंद्रकोर आखत आले. झिरपत झिरपत अभिषेक घातला पाताळही म्या पावून. थेंब अन वाष्पची झाला स्वर्ग अन झेपेत घातली. जगात असा डंका पिटला त्याही दिशा मी व्यापल्या. लक्षात आलं 10 दिशा कशा आहेत? ती पूर्वेलाही जाते, मेंढर करून पश्चिमेला येते, दक्षिणेला जाते, उत्तरेला जाते. भूतलावरच्या ईशान्यापासून सगळ्या 8ही दिशांनी तिने व्यापल्या. पाणी जमिनीत मूर्त म्हणजे खाली 9वी, दॅट इज द 9th डायमेन्शन. वरती जातं म्हणजे 10ही दिशा तिने व्यापल्या. जगात असा डंका पिटला 10ही दिशा मी व्यापल्या. डोळ्याला मग का डोळा भेटला नजराणा तया माझा भासला. त्यामुळे तुमची विज्ञानाची दृष्टी असेल तर संशोधनासाठी सुद्धा भरपूर वाव आहे. अजून आपण नदी प्रदूषित केली आहे मान्य, पण निसर्ग ती शुद्ध करण्यासाठी आत्ताच कार्यरत झालाय, केव्हाच. फक्त ते आपल्याला शोधायचंय, तो कसा स्वतःला शुद्ध करतो आणि ते आपल्याला रेप्लिकेट करायचंय. त्यामुळे दृष्टी जी आहे स्वतःकडे बघण्याची, तो पाण्याचा थेंब. मी पाण्याचा थेंब आहे. कुठेही भोवरा जर बघितला तर काहीही मानव निर्मित गोष्टी त्या भोवऱ्यात अडकतात, पण पुढे प्रवासाला निघालेलं असतं फक्त पाणी. म्हणजे काही गोष्टींची शिदोरी आपल्याला ज्ञानासाठी, आपली ओळख पाण्याच्या थेंबासाठी, थेंबासारखी किंवा पाण्याचा थेंब जो येणारा जाणारा तरी असणार. प्रत्येक वेळेस वेगळ्या नावेतला प्रवासी होत पांडुरंगाच्या विश्वात्मक देवाच्या चरणी अर्पण होणार. तर त्याला काही गोष्टींची शिदोरी मात्र लागते, एक भक्तीची लागते. त्यामुळे आताच तुमचं ब्रेस्ट फिडिंगचं सेंटरचं एक हे केलं तर माझी आवडती कविता आहे, नावाडी मधलीच आहे ती. तान्ह्याचा टाहो ऐकला पाण्याचा पाझर फुटला. वस्त्राचे कसे भान राहावे अंबरानेच मग पदरवावे. व्यवहाराचे गणित चुकले भौतिकाचे लौकिक बनले. शबरीचे अनबोर चाखले पंजर चोख विठ्ठल बोले. ही भक्ती आवश्यक आहे, त्यावर ज्ञानही आवश्यक आहे. ज्ञान आवश्यक आहे की मी तो पाण्याचा थेंब, त्याचं रूप वेगळं असेल. विरले हे नदीचे तीर न उरले न माझे हे नीर. विरली जल हवेची विभागणी. तुम्ही जर हिवाळ्यात गेलात नदीवर तर धुकं आलेलं असतं, त्यामुळे वरचं नदीचं पात्र दिसत नाही, वरचं आकाश दिसत नाही. विरले हे नदीचे नीर उरले न माझे तीर. विरली जल हवेची विभागणी न अन उरले मेघात ते पाणी. नंतर आणखीन एक आहे, सरली हिमाची घनता न उरली जलाची तरलता. विरली अन वाष्पाची तरलता उरली अन आपाचीच समता. थेंब हे केवळ राहिले सत्व जल हे मुक्त जाणले तत्व. थेंब असे तुझे कणादी अस्तित्व जल असे तुझे अनादी वास्तव. त्यामुळे हे ज्ञान घेऊन मग पंढरपूरला पोचलो, नदीमध्ये उडी मारली आणि भीमेने कवेत घेतले चंद्रभागेने आणि ती सांगते तुझ्या माझ्यातले सारे संपले अंतर. पण नंतर बजावून सांगते नाही हे केवळ जगव्यवहाराखात दुसऱ्यांना दाखवण्यासाठी नाहीये. ते तुझ्या माझ्यातले अंतर संपले नाही हे केवळ जगव्यवहाराखात. प्रवाहली प्रेम लहर तना मना अंतर गाठले आनंदालय हा जीवन. त्यामुळे खरा आनंद रूप जे आहे चिदानंद रूप त्याच्या शोधार्थ हा नदीचा प्रवास आहे. आणि शेवटी पांडुरंगाच्या चरणी लीन होताना त्याच्या मुखातून एक शेवटचं कडवं येतं. अहमाचे दंभ विरले थेंबाशी थेंब जुळले. भेदा भेदा मंगळ माऊली सांगून गेले. अहमाचे वेगळेपणाचे दंभ जे खोटेपण आहे, अहमाचे दंभ विरले थेंबाशी थेंब जुळले. प्रेमाचे कुंभ भरले चिंब चिंब भिजले. किरणांचे पुंज उजळले रंगाचे बीज लोपले. ज्ञानाचे गुंज ऐकले बिंब पूर्णाचे ओंकार. हे माझ्या उवाच्या म्हणणं आहे. धन्यवाद, तुम्ही मला सहन केलं. आजच्या व्याख्यानासाठी आपला बहुमूल्य वेळ देऊन आदरणीय डॉक्टर विश्वास येवले सर आज आपल्यामध्ये उपस्थित राहिले त्याबद्दल पिंपरी चिंचवड सायन्स पार्क आणि मराठी विज्ञान परिषद या दोन्ही संस्थांच्या वतीनं मी त्यांचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो. त्याचप्रमाणे
सायन्स पार्कच्या या लोकप्रिय विज्ञान व्याख्यानासाठी पिंपरी चिंचवड सोशल फाउंडेशनचे सर्व पदाधिकारी सदस्य, त्याचप्रमाणे सायन्स पार्कचे आमचे डायरेक्टर प्रवीण लडकत सर आणि सर्व सन्माननीय मुथियान साहेब, सर्व सन्माननीय आज या ठिकाणी श्रोतेगण म्हणून उपस्थित झाले, त्याबद्दल दोन्ही संस्थांच्या वतीनं मनपूर्वक आभार